हा माझा 109वा व्हिडिओ नंबर 109. चला तर सुरू करूया, बघूया काय ते. मित्रांनो, आजचा विषय वयस्करांसाठी आहे, तरी बघूया काय ते. 40शी गाठता तेव्हा काय बदलते. तुम्ही वयाची 40शी गाठता त्यानंतर काय बदलते हे आज आपण पाहणार. तर हा बदल समजावून घेण्यासाठी पुढील गोळी अगदी अचूक आहे. पुढील मी काही पॉईंट देणार आहे, बरेचसे पॉईंट आहेत. ते पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे जर वागला तर तुमचं जीवन सुखी आणि समाधानी आणि सरळ असं चालत राहील. बघूया काय ते. पॉईंट नंबर 1, काय बदलतं ते बघूया आपण. इतके दिवस मी माझे पालक, भावंडे, जोडीदार, माझी मुले, मित्र यांच्यावर प्रेम करत राहिलो. आता मी स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली आहे. हा पहिला पॉईंट आहे माणसाचा. माणसाने आत्तापर्यंत म्हणजे इतके दिवस पालक, भावंडे, जोडीदार, मुले, मित्र यांच्यावर प्रेम करत राहिले आणि आता त्यांनी स्वतःवर प्रेम करावं. हा फरक आहे. म्हणजे हा पहिला फरक माणसाने केला पाहिजे. दुसरी गोष्ट, मला आत्ताच लक्षात आले आहे की पृथ्वी काही माझ्या हातावर तोललेली नाही. पृथ्वी काही माझ्या हातावर तोललेली नाही. सगळ्या जगाची जबाबदारी माझ्या खांद्यावर नाही. म्हणजे आपण कसे आता मोकळे जीवन जगलं पाहिजे, एकदम मोकळे, स्वच्छंदी आणि मोकळे. म्हणजे आपल्यावर काही ओझे नाही असे समजून फ्री मनाने जगायला शिकलं पाहिजे. तिसरा पॉईंट, मी आता भाजी आणि फळे विक्रेत्यांशी भावावरून घासाघीस करत नाही. कारण एखादा रुपया जास्त गेल्यामुळे माझे काही नुकसान होणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, मी आता भाजी आणि फळे विक्रेत्यांशी भावावरून घासाघीस करत नाही. कारण एखादा रुपया गेल्यामुळे माझे काही नुकसान होणार नाही. उलट त्यामुळे त्या गरीब विक्रेत्याला त्याच्या मुलीच्या शाळेची फी भरणे परवडणार असते. म्हणजे त्यात भर पडणार असते किंवा सोयीस्कर होणार असते. हा विचार करायचा आणि त्याप्रमाणे वागायचं. व्हेरी गुड. चौथा पॉईंट बघा. आता मी टॅक्सीचे भाडे दिल्यावर सुट्टे पैसे घेण्यासाठी थांबत नाही. 4 पैसे जास्त मिळाले म्हणून त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटेल, टॅक्सीवाल्याच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटेल, त्यातच मला समाधान वाटते. शेवटी जगण्यासाठी 4 पैसे मिळवताना त्याला माझ्यापेक्षा खूप जास्त कष्ट करावे लागतात. व्हेरी गुड. असे विचार थोडेसे बदलत गेले तर मनुष्याचे जीवन सुखी होईल. म्हणजे दोघांचं जीवन सुखी होईल, याचंही आणि त्यांचंही. माझ्याशी बोलणाऱ्या ज्येष्ठांना आता मी सांगत नाही की ही घटना त्यांनी मला यापूर्वी सांगितली आहे. माझ्याशी बोलताना ज्येष्ठांना आता मी सांगत नाही की ही घटना त्यांनी मला पूर्वी सांगितली आहे. शेवटी त्या घटनांमधून ते जुन्या आठवणीत रमतात आणि काही क्षण आनंदात घालवतात. पॉईंट काय आहे तो, माझ्याशी बोलताना ज्येष्ठांना आता मी सांगत नाही की, म्हणजे कोणी जर एखादी गोष्ट आपली कहाणी सांगत असेल तर त्यांना आपण असं बोलायचं नाही की ही घटना त्यांनी मला यापूर्वी सांगितली आहे. नाही, जरी त्यांनी दुसऱ्यांदा सांगत असतील तरी ही घटना त्यांनी मला पूर्वी सांगितली आहे असं त्यांना सांगायचं नसतं. का? शेवटी त्या घटनांमधून ते जुन्या आठवणीच्या रमतात, त्या जुन्या आठवणीमध्ये रमतात आणि काही क्षण आनंदात घालवतात. म्हणजे त्यांचा आनंद आणि त्यांचं रमणूक हे
त्यांना करू द्यायचं आणि त्यात आपण आनंद मानायचा. म्हणजे ते आनंदी, आपण आनंदी, ते खुश राहतील, आपणही खुश राहू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट बघूया. लोक चुकीचे वागत आहेत हे समजल्यावर आता मी त्यांना दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडत नाही. लोक चुकत आहेत हे समजल्यावर मी त्यांना दुरुस्त करण्या म्हणजे त्यांच्या चुका दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण सगळ्यांना परफेक्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. कारण सगळ्यांना परफेक्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. त्यापेक्षा मला स्वतःची मनःशांती महत्त्वाची वाटते. त्यापेक्षा मला स्वतःची मनःशांती महत्त्वाची वाटते. हे पण लक्षात घेण्यासारखं पॉईंट आहे मित्रांनो. मी लोकांचे भरभरून कौतुक करतो. व्हेरी गुड. शेवटी त्यामुळे फक्त त्या व्यक्तीचाच नव्हे तर माझाही मूड सुधारतो. लोकांचं भरभरून कौतुक करा, त्यामुळे फक्त त्या व्यक्तीतच नव्हे तर माझाही मूड सुधारेल. म्हणजे दोघांचाही मूड चांगला होईल. छान, व्हेरी गुड. माझ्या शर्टला पडलेली घडी, पुढचा पॉईंट, माझ्या शर्टला पडलेली घडी किंवा डागाबद्दल फारशी काळजी करायची नाही. हे मी आता शिकलो आहे. शेवटी तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचे व्यक्तिमत्व, तुम्ही कसे आहात ते समोरच्याला सांगणार असते. म्हणजे तुम्ही कसे आहात हे तुमचे व्यक्तिमत्व, तुम्ही कसे आहात ते समोरच्याला सांगत असते. तुमचे व्यक्तिमत्व कसे हे तुम्ही कसे आहात ते समोरच्याला सांगत असते. त्यामुळे गळे कापू स्पर्धेत माझा पत्ता कट करण्यासाठी एखादा घाणे राजकारण करतो तेव्हा मी अतिशय शांत राहतो. कारण मी कुणाचा गळा कापणारा नाही आणि मुळात मी कुणाचा शर्यतीतही नाही. म्हणजे काही लोक गळे कापू असतात, राजकारण करतात गळे कापू कोणाचे, तर ते आपल्याला नको आहे. पुढचा पॉईंट, माझ्या भावनांमुळे अवघडून न जाण्याची कला मी शिकलोय. कारण शेवटी त्या माझ्या भावना आहेत आणि मी माणूस असल्यामुळे मला भावना असणारच. माझ्या भावनांमुळे अवघडून न जाण्याची कला. पुढचा पॉईंट, नाते जोडण्यापेक्षा मी माझा अहंकार बाजूला ठेवायला शिकलो आहे. म्हणजे नाते तोडण्यापेक्षा मी माझा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. कारण अहंकारामुळे मी एकाकी पडू शकतो आणि त्या उलट नाती मला कधीही एकाकी पडू देणार नाही. अहंकार जर नसेल तर नाती मला एकाकी पडू देणार नाहीत. त्यामुळे अहंकार सोडा, नाती आपोआप जोडली जातील. नाती तोडू नका. दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे मानून जगायला शिका. कारण कदाचित तो दिवस शेवटचा असू शकतो. व्हेरी गुड. म्हणजे बघा, प्रत्येक दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे मानून जगायला शिका. कारण कदाचित तो दिवस शेवटचा असू शकतो. पुढचा पॉईंट, मला ज्यामुळे आनंद मिळतो अशा गोष्टी मी करत असतो. शेवटी माझ्या आनंदासाठी मी जबाबदार आहे. मला ज्यामुळे आनंद मिळतो अशा गोष्टी मी करत असतो. शेवटी माझ्या आनंदासाठी मी जबाबदार आहे आणि मला स्वतःला आनंद द्यायचा आहे आणि मला स्वतःला आनंद द्यायचा आहे. त्यामुळे मला ज्यामुळे आनंद मिळतो अशा गोष्टी मी करत असतो. व्हेरी गुड. छान गोष्टी सांगितल्या. तर ह्या 40 नंतरच्या ज्या आपल्या स्वभावात ज्या बदल होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मित्रांनो मी सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे थोडा थोडा जर बदल केला तर तुमचं जीवन अगदी सुरक्षित, सुरळीत आणि आनंदी आणि चांगले जाईल. तरी माझा व्हिडिओ संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.